नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. सखी सह्याद्री या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना आपण आमंत्रित करत असतो ज्यांच्या कार्यापासून आपण स्वतः प्रेरणा घेत आपल्या आयुष्यामध्ये एखादा सुंदर उजेड यावा, एखादा प्रकाश यावा, अशी जीवनगाथा आपल्याला ऐकायला मिळावी. याच मालेत आज आपण डॉक्टर निरुपमा देशपांडे यांना आमंत्रित केलं आहे. वसा सामाजिक कार्याचा या अंतर्गत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख आजच्या गप्पांमधून आपण जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, शांताबाई शेळके यांचं अतिशय सुंदर एक गीत आहे. बांबूचे घर पाहायला हवे, बांबूच्या घरात राहायला हवे, रूपाचा उजेड डोळ्याचा दिवा बांबूच्या घरात तेवायला हवा. हाऊस ऑफ बॅम्बू नंबर 54. हाऊस ऑफ बॅम्बू ही कल्पना अतिशय रंजक वाटते, नाही का? पण असं घर तयार करणारे स्वर्गीय सुनील देशपांडे आणि डॉक्टर निरुपमा देशपांडे. भुजमध्ये झालेल्या भयंकर भूकंपाच्या नंतर तिथे अशी असंख्य घरं, बांबूची घरं तयार करणारं हे जोडपं आज डॉक्टर निरुपमा देशपांडे यांना आपण इथे विशेषत्वानं आमंत्रित केलं आहे. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. निरुपमाताई, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत. डॉक्टर निरुपमा देशपांडे, निसर्ग सौंदर्याने नटलेला पण कुपोषण हे बिरुद चिकटलेला मेळघाट. या मेळघाटचा चेहरा मोहरा बदलवणाऱ्या डॉक्टर निरुपमा 28 वर्षापासून संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून बांबूच्या लागवडीपासून ते संशोधन, नवनिर्मिती आणि बांबूची घरं बांधत विविध उपक्रम राबवत स्वर्गीय सुनीलजी आणि डॉक्टर निरुपमाताईंनी इथल्या आदिवासींना आत्मनिर्भर केलं आहे. महिलांना स्वयंसहाय्यता बचत गटासाठी प्रेरित करत त्यांची सावकरी पाशातून मुक्तता केली आहे. समाजामध्ये एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. उत्तुंग असं हे कार्य. आज त्यांच्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. तुमचं मनापासून स्वागत पुन्हा एकदा. धन्यवाद. बांबू घेऊन हाती उद्योग चालतो जगती हे ब्रीद वाक्य घेऊन तुम्ही काम करता आहात. संपूर्ण बांबू केंद्र नेमकं काय आहे? संपूर्ण बांबू केंद्र एक असा परिवार आहे की ज्याच्याद्वारे बांबूच्याद्वारे लोकांना रोजगार देणं, रोजगार निर्मिती करण्याकरता सक्षम करणं, यासाठी आम्ही बांबूचं प्लांटेशन, प्रशिक्षण, विविध प्रकारचं संशोधन, बांबूचं प्रशिक्षण वेगवेगळ्या ह्याच्यात, म्हणजे छोट्या छोट्या उपयोगाच्या वस्तू असतील, नंतर मग फर्निचर आहे, घर बांधणं आहे, अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ज्वेलरीचे आयटम्स आहेत, हे सगळं आपण बांबूद्वारे बनवतो. तर याचं प्रशिक्षण देणारी संस्था आहे आणि मुख्यतः लोकांना स्वयंपूर्ण करणं, कारिगरांना त्यांच्या पायावर उभं करणं हे संस्थेचा उद्दिष्ट आहे. आता तर छोट्याशा मेळघाट म्हणजे लवादापासून सुरुवात होऊन आता जगभर तुमचं काम पसरलेलं आहे. तुम्ही मूळच्या कुठल्या आहात? मूळचे नागपूरचे. तुमचं माहेरचं आडनाव? कुलकर्णी. निरुपमा कुलकर्णी. आणि शिक्षण कुठे झालं? शिक्षण माझं BSW पर्यंतचं शिक्षण झालं. नागपूरला मातृसेवा संघाचं कॉलेज आहे त्याच्यामध्ये. नंतर MA सोशल वर्कमध्ये केलं, ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबईला. आणि PhD केलं नंतर मुक्त विद्यापीठातनं केलं, नाशिकमधनं. PhDचा तुमचा अभ्यासाचा विषय कुठला होता? मेळघाटातला आदिवासी महिलांचा बदलणारा दर्जा. याच्याद्वारे मी महिलांचे जे बचत गट असतात त्याच्याद्वारे कसा त्यांच्या जीवनात फरक पडलाय याचा अभ्यास केला. अगदी थोडासा घरगुती प्रश्न विचारते. सुनीलजींशी केव्हा भेट झाली तुमची? म्हणजे मी त्याला आधीपासूनच ओळखत होते. अच्छा.
लग्नाच्या आधीपासून. म्हणजे सुनील देशपांडे विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थ्यांच्या चळवळीत खूप ॲक्टिव्ह होते नागपूरमध्ये एकेकाळी. तर तेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होते, तेव्हापासून ओळखत होते. लव्ह मॅरेज आहे? हो, म्हणजे आम्ही दोघांनी ठरवलं आणि लग्न ठरवलं. पण सुनीलजींचं कार्य अगदी वेगळ्या दिशेने जाणारं होतं आणि तुम्ही सुद्धा थोड्याफार प्रमाणात त्या भागात वळलेल्याच होत्या. पण नेमका हा निर्णय घेताना काही त्रास झाला का? घरून काही विरोध होता का? नाही, विरोध म्हणजे असं विरोध नाही म्हणणार, पण दोघंही जण नोकरी करणार नाही आणि खेड्यात जाऊन राहणार हे जेव्हा आम्ही लग्न करायच्या आधी ठरवलं की म्हणजे माझी तर सरकारी नोकरी होती, मी म्हाडामध्ये होती आणि देशपांडे पण चित्रकूटला ग्रामोदय विश्वविद्यालय जे नानाजी देशमुख त्याचे हे होते तेव्हा तिथे काम करत होते. पण सरकारी तंत्रात न काम करता आपण काही वेगळं करायचं अशा उद्देशाने आम्ही जेव्हा ठरवलं की आपण खेड्यात जाऊन राहू आणि मग लग्न झाल्यावरती नागपूरला न राहता खेड्यात जायचं ठरवलं, त्यावेळेला मग थोडं असं होतं की आता वर्षभराचे सण तरी होऊन जाऊ दे, तुम्ही काही दिवस तरी इथे राहा. पण आम्ही लग्न झाल्यानंतर 1.5 महिन्यातच मेळघाटला राहायला चाललो गेलो. तर मला वाटतं तो सगळ्यात मोठा निर्णय होता की इथे नाहीच राहायचं आणि नागपुरात तिकडे चाललं जायचं. तेव्हा तुमचं वय काय होतं? 27 वर्षाचं. आणखीन एक थोडासा आतला प्रश्न विचारते, सुनीलजींमध्ये नेमकं काय पाहिलं? त्याचं एकंदर व्यक्तिमत्व असं होतं की हा माणूस कधीही व्यसन करणार नाही, खोटं बोलणार नाही, याच्या त्या क्वालिटीज माहिती होत्या आणि काहीतरी वेगळं करायचं असं होतं. तर ते काहीतरी झालं, पटलं. असं ध्येयनिष्ठ होते. म्हणजे असं खूप खूप ध्येयवादी तर होतंच की असंच करायचं वगैरे, पण ते मग वाटलं की ठीक आहे आपण काहीतरी वेगळं करू, त्याच्यामध्ये दोघं जण एकमेकांना पूरक राहू, असा विषय होता तो. खरं म्हणजे 27 वर्षाचं वय, तेव्हा विशेष आत्तासारख्या काही सुखसोयी नव्हत्या. मेळघाटसारख्या म्हणजे लवादामध्ये जाऊन राहणं हे तसा कठीण निर्णय होता. म्हणजे अदरवाईज सातपुड्याच्या पर्वतरांगा, सुंदर पक्षी वैभव, हिरवी गर्द अशी वनराई हे एखाद्या वेळेला ट्रीप म्हणून पाहायला जायला काही हरकत नाही. पण इतक्या आयुष्याच्या महत्त्वाच्या निर्णयात तुम्ही सहज सुनीलजींबरोबर मेळघाटमध्ये जाऊन राहायला लागल्यात, त्या क्षणी तुमच्या मनात काय होतं? असं काहीच नव्हतं म्हणजे की खूप वेगळं काही आपण करतोय. म्हणजे जे शिक्षण मी घेतलं आणि समाजकार्याचं शिक्षण घेतलं, त्या निमित्ताने जे काही लोक वेगवेगळे पाहिले त्याच्यामध्ये, आणि परत कसं की काही घरून पण असे विचार होते की नाही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, तर केलं पाहिजे. तर आम्ही शिक्षण समाजकार्याचं घेतलं. मग असं होतं की प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन आपल्याला काही करता आलं पाहिजे. आणि मग जेव्हा आदिवासी भागात मेळघाटसारख्या ठिकाणी गेलं तर ते आपण वेगळं काही करतोय असं न वाटतं, आपण जे शिकलोय त्याचंच आपण चांगलं काम करतोय प्रॅक्टिकली आणि ते करायला मिळत आहे, आपण करू काही वेगळ्या पद्धतीने. तर दोन्ही प्रकारचं एक्सपोजर होतं. चित्रकूटही पाहिलं होतं, नानाजींची जी संकल्पना होती त्याचा परिणाम सुनीलवरही होता की परिवाराने काम करायचं, तर ते पण होतं. प्लस काही माझे मित्रमैत्रिणी नर्मदा आंदोलनात काम करत होते, तर ते अगदी नर्मदेच्या किनारी गावामध्ये जाऊन पूर्ण झोकून काम करत होते. तर ते पण एक होतं अट्रॅक्शन की अरे असं आपण पण काही करू शकतो. मेळघाटमध्ये गेल्यानंतर लगेचच काही तुमच्या कामाला सुरुवात झाली नसेल. तुम्ही सुरुवातीला डॉक्टर रवींद्र कोल्हे यांच्या शेतामध्ये सुद्धा काम केलेलं आहे, त्याचा अनुभव सांगा. म्हणजे सुरुवातीला आम्हाला काहीच तिथे मेळघाटमध्ये जायचं कसं ना, आपण नागपूरला राहतो आणि नागपूरवरनं आपण बाहेर कुठेतरी जाऊन काम करायचं, तर असं दूर नाही जायचं असं एक डोक्यामध्ये होतं. कारण खूप सुनीलचा अनुभव होता बिहारमध्ये, मध्य प्रदेशमध्ये काम करायचा. मग तिथे लोकांमध्ये साधारणपणे यायचं की अरे हे तर दुरून आलेले लोक आहेत, हे जे काही करतात ते. आता मेळघाट आणि नागपूर त्या मानाने जवळ आहे, तर लोकांमध्ये निदान थोडं हे राहील की नाही आपल्यापैकी आपल्या जवळच्या क्षेत्रातले लोक आहे असं म्हणून आम्ही मेळघाट निवडलं. आणि तिथे डॉक्टर कोल्ह्यांची शेती होती, त्यांना भेटलो, त्यांना सांगितलं. तर त्यांना आधी असे पुष्कळ लोक येऊन सांगणारे भेटले होते की आम्ही राहायला येऊ, गावात राहून काम करू, असं करू. तर कोणी येत तर नव्हतं, तर त्यांचा काही असा विश्वास नव्हता. त्यांना वाटलं हे पण असेच येतील, काही दिवस राहतील जातील
आम्ही पण तिथे जाताना हेच ठरलं होतं की 1 वर्ष राहून पाहू, मग काय वाटतं ते पाहू. आणि शेतावर आम्ही राहणार होतो, पण माझ्यासोबत माझे सासरे ते पण राहणार होते आणि सुनील दुसऱ्या एका प्रोजेक्टमध्ये पांढरकवड्याला राहत होता. तर मी आणि सासू सासरे असं राहणार. तर शेतामध्ये किमान काही सुविधा, संडास बाथरूम, किमान म्हणजे संडास बाथरूम एवढं असावं असं होतं. म्हणून मग आम्ही ठरवलं की आपण संडास बाथरूम बांधून झाल्यावर मग आपण जाऊ तिकडे राहायला. म्हणून आम्ही लवादा या गावात राहायला लागलो. आणि मग 6 महिन्यात जे अनुभव आले, जे अभ्यास झाला स्वतःचाच, जे बघायला मिळालं, ते त्याच्यानंतर असं ठरलं की नाही, आपण फार्म हाऊस सारखं बाहेर नाही राहू शेतावर, आपण राहू तर गावात राहू, लोकांबरोबर राहू. आणि मग तिथेच राहिलो. मग 5 वर्षापर्यंत राहिलो. मग परत विचार तो केला. अनुभव काय आला, म्हणजे कशामुळे तुम्ही हे पक्केपणाने ठरवलं, काय अनुभव होता? म्हणजे असं जरा सांगू की नाही असं वाटतं, पण रोज मी स्वयंपाक करायचे साधंच. म्हणजे अगदी काही असं ठरलं नव्हतं की आपण खूप मोठं बांबूचं काम करू, आपण खूप काही करतोय असं आजही वाटत नाही. तेव्हा नाही, आपलं जे काम आहे ते आपण करतो. तर रोज मी स्वयंपाक करायची सकाळी. आणि तट्ट्याचं घर होतं मातीचं, कोरकूच्याच घरात जाऊन राहिलो. आणि आजूबाजूचे तट्ट्याला अशी माती लावली राहते, कुडाचं जे असतं, तर ती माती अशी काढायचे आणि दोन्ही बाजूनी लहान मुलं बघायचे तुमच्या घरात. हां. आणि विचारायचे मला की तू काय करते. मग मी सांगायचे मी स्वयंपाक करते. हे कॉन्व्हर्सेशन आमचं थोडंसं हिंदी, खूप सारं कोरकू, त्या मुलांकडनंच मी कोरकू भाषा शिकले. आणि त्यांच्याशी मी बोलायचे. तर ते म्हणायचे की चूजा उठू, म्हणजे तुझ्या घरी आज तू काय भाजी बनवते. तर मी काहीतरी सांगायची, आज ही भाजी, आज हे असं. मग त्यांना मी विचारायचे की तुमच्या घरी काय भाजी, चूजा उठू, तुमच्या घरी कोणती भाजी. तर ते मुलं सांगायचे की उठू का बन, म्हणजे भाजी नाही आहे. तर ते कुठेतरी खूप मनाला लागणारी गोष्ट होती की अरे यांच्याकडे तर रोज भाजी नाही आहे, हे नुसतंच मिरचीची खातात आहे. तर मग याला आपण काय करू शकतो, यांच्या ताटामध्ये भाकरी बरोबर भाजी कशी येईल, यासाठी आपण काम करू. मातृत्व म्हणजे नक्की काय, सखी सह्याद्रीच्या आपल्या मैत्रिणींना सांगायला खूप अभिमान आणि आनंद वाटतो. मातृत्वाची अशी भावना जेव्हा आपल्या हृदयामध्ये पल्लवित होते, तेव्हा आपल्याबरोबर इतरांसाठी सुद्धा काहीतरी करण्याची इच्छा मनामध्ये प्रवेश करते आणि त्यातूनच निरुपमाताईंसारखं व्यक्तिमत्व तयार होतं. ही जी भाषा तुम्ही शिकलात त्यांच्याबरोबर, पण कोरकू किंवा भिल्ल हे जे आदिवासी लोक होते, यांनी तुम्हाला ताबडतोब काही आपलं म्हटलं नसेल ना, त्यांच्याकडनं सुद्धा तुम्हाला त्रास झाला असेल काहीतरी? त्याला त्रास म्हणायचं की त्रास त्रास नाही, नाही, आव्हानं होती, अडचण अडचण म्हणा किंवा आव्हानं. तर ते असं नाही, पण त्या लोकांनी एकंदर ऍक्सेप्ट करायला 10 ते 12 वर्ष लागली. आणि 10-12 वर्षांनी हे आपलेच गावकरी आहे. आणि त्यातल्या त्यात म्हणजे जेव्हा काम सुरू करायचंच होतं, नुसतं गावात जाऊन राहणं सुरू केलं, तर कोरकूंची एक पद्धत असते गावाची, त्यांची पंचायत असते, जी गाव पंचायत म्हणतात, म्हणजे जातीची नाही, गावाची. तर त्यांनी सुनील पांढरकवड्याला राहायचा आणि मी आणि आईबाबा आम्ही इकडे राहायचो. तर पहिल्याच होळीच्या वेळेला आम्ही तिथे असं गेलो, पंचायत बसली होती. तर सुनीलने त्यांना विचारलं, मला तुम्ही पंचायतचं मेंबर नाही करून घेणार का, कारण सगळ्यांनी तिथे पैसे द्यायचे असतात, कर्ज घ्यायचं असतं, आणि कर्ज घेतल्यानंतर ते दरवर्षी परतही करायचं असतं. आणि इतकी चांगली सिस्टीम आहे की ज्या कामासाठी कर्ज घेतलं त्याच कामासाठी वापरलं तर त्याचं व्याज कमी आहे, पण दुसऱ्याच कामासाठी, भलत्या कामासाठी वापरलं तर त्याच्याकडनं दंड पण घ्यायची त्याच्यात सोय आहे. तर त्यावेळेला आमच्या गावकरी असं म्हणाले की नाही, यांना आम्ही तुला नाही ओळखत, म्हणजे तेव्हा तो अगदीच नवीन होता, तर आम्ही तुला नाही मेंबर करणार, पण ये गाव की लडकी है, हम इसको रखेंगे. म्हणजे तुम्ही त्यांचा विश्वास, तसं त्यांनी ऍक्सेप्ट केलं होतं. पण ते खूप 10 वर्षांनी जवळपास त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही खूप चांगलं काम करताय, तुम्ही गावात राहायलाच हवं. हा 10 ते 12 वर्ष त्यांना आपलंसं म्हणण्यामध्ये त्या लोकांनी घालवला. हा प्रवास आपण पुढे चालू ठेवणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊया. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपण गप्पा मारतोय डॉक्टर निरुपमा देशपांडे यांच्याशी. आपण मगाशी होतो ते तुम्हाला लोकांनी त्यांचं समजणं या मुद्द्यावर होतो.
त्याच्यासाठी तुम्हाला नेमके काय प्रयत्न करावे लागले असं तुम्हाला वाटतं? असं नेमकेपणाने नाही, ते सहजतेने काही ज्या गोष्टी समजून घेणं, त्यांच्या सोबत राहणं, याच्यामुळे जे झालं ना ते महत्त्वाचं वाटतं. काय असे एखादा अनुभव असेल म्हणजे आपल्याकडे? असं अनुभवच खरं तर म्हणजे कुपोषणाने बाळं मरतात याचं त्यावेळेला म्हणजे 95-96ला तर खूप, हो. आणि ते एक वेगळं हे आहे. म्हणजे कुपोषणाचं जर का बघितलं त्याचे अनेक कारण आहेत, एकच कारण नाही आहे की ज्यामुळे होतं. पण शेवटी अल्टिमेट त्याचा जो परिणाम होतो तो बालकांचा मृत्यू किंवा मातेचा मृत्यू अशा याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. ते फारच दुर्दैवी आहे. पण 95-96ला जेव्हा ते फार होतं, एकंदर खूप विचित्र असे अनुभव, जे की मी म्हणजे कसं MSW करून जेव्हा तुम्ही असं फील्डमध्ये जाता, तुम्हाला जेव्हा काही खूप अशा फॅन्सी कल्पना असतात ना, हो. जाऊन काहीतरी समाजात खरंच आपण करू, आपण काही सुधरवू शकतो, काही करू शकतो. पण असं काही नसतं. आपल्याला ते समजण्यातच, म्हणजे मला तर अजून स्टील आय एम लर्निंग अशाच फेजमध्ये की नवीन समजून घेतोय. त्यावेळेचं फार होतं. आणि तिथेच राहत होतो आम्ही सगळ्या कोरकू वस्तीत, आणि मध्ये आताही घर तिथेच आहे आपलं. आणि त्याचा एक महत्त्वाचं असं झालं की काय होत आहे लोकांच्या आयुष्यात, काय त्यांना होत आहे हे जाणवलं, समजून घेणं. आणि हे नाही, हे मनाला दुःख जे जाणवलं ते फार होतं. म्हणजे कुपोषण आहे, दिसतंय समोर, मरतंय, आपण काही करू शकत नाही. तर ही जी असहाय्यता आहे ही फार यांनी जाणवली. सुरुवातीचे माझ्या मते 3-4 वर्ष फार असे स्वतःलाच डिस्टर्बिंग वाले होते की अरे आपण काय विचार करून आलो आणि इथे काय आहे. ते जे आहे वास्तव खूप भीषण आहे. वास्तव इतकं भीषण आहे की ते फार म्हणजे आठवलं तरी मला ते फार सहन होणार. हो, जाणवतं. असं आहे. पण त्यामुळे तुम्ही त्या लोकांशी भावनिक नातं जोडल्या गेलं हो. तुमचं. आणि आज सुद्धा म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडनं जो आदर मिळतो, सन्मान मिळतो, किंवा त्यांना तुम्ही आपल्या वाटता, हे जोडणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. अतिशय त्या मनातून प्रेम करतात त्यांच्यावर आणि मनापासून काम करतात त्याच्यामुळे त्यांचे डोळे भरून आले. एकच अनुभव तुम्हाला असं सांगते की बचत गटांचं काम, आता तर बचत गट खूप झाले, त्यांचं आता सरकारीकरण खूप झालं, खूप योजनांमध्ये महिलांना, आणि त्याच्यामुळे महिलांना चांगली चळवळ पण मिळाली, महिला त्याच्यातनं समोर येऊ शकल्या. हे एक झालं. पण जेव्हा अगदीच काय नव्हतं 95च्या याच्यातनी मी ते काम करावं का असं पण होतं महिलांचं. काहीतरी सुनीलचं सारखं म्हणणं होतं की तू स्वतःची आयडेंटिटी निर्माण कर, तू काहीतरी आपलं स्वतःचं काम कर. तर त्यावेळेला बचत गटांचं काम माहिती होतं, नवीन नवीन बचत गट करत होते लोक, पण आपण ते करायचं का सगळे असं जे होतं डोक्यामध्ये. तर त्याचे काही अनुभव असे आहेत ना ताई की ते सांगताना हे खूप मला म्हणजे शिकवून गेले, जीवनाचा अनुभव ज्याला आपण म्हणू. आम्ही तिथे गेलो लवाद्याला, असं दुसऱ्या दिवशी सकाळी घरातलं सगळं सामान नागपूरहून नेलं होतं, ते सगळं असं पसरलेलं होतं. आणि रवी कोल्हे, डॉक्टर रवी कोल्हे आणि सुनील दोघं जण गेले धारणीला. मला जाताना सांगून गेले कोणालाही पैसा द्यायचा नाही, कोणी काही मागायला आलं तर तू कोणालाही देऊ नको. म्हटलं ठीक आहे. तर मी सामान आवरायचं कसं याचा विचार करत होते. आणि त्यावेळेला 2 बायका आणि 1 माणूस आले, कोरकू लोक. एक सोबत गुंड घेऊन आले, आपलं घागर, आपण तो गुंडच म्हणतो आपण. ते गुंड घेऊन आले आणि मला म्हणाले बाई इसको रखले. तर मी म्हटलं कशासाठी रखले. म्हटलं या लोकांमध्ये काही अशी पद्धत आहे का की नवीन आलेल्या लोकांना काही पाणी भरायला वगैरे द्यायचं. म्हटलं नाही, हमारे घर में है, अभी सामान से निकालेंगे फिर भरेंगे पानी. तो बोलते नहीं इसको रख ले, फिर ऐसा करो कि नहीं रखते तो 200 रुपये तो भी दे. तर मी म्हटलं नाही, माझ्याजवळ तर पैसे नाही आहे असं मी म्हटलं. तर त्यांना ते पटलं की बाईजवळ कसे पैसे असणार ना, पैसे तर माणसाजवळ असणार. तर मग ते चालले गेले. मग जेव्हा रवी भाऊ आणि सुनील परत आले रात्री, तर आम्ही बोलत होतो. म्हटलं काय झालं, कसं राहिला तुझा दिवस, असं त्यांनी विचारलं. तर मी म्हटलं असे असे 2 लोक आले होते आणि ते मला असं म्हणाले. तर ते म्हणाले ते तुला सावकार समजतायत, तू त्यांना पैसे द्यावे आणि तो जो आणलेला गुंड होता तो ठेवून घ्यावा, तर ते तुला सावकार समजतात. तर हा पहिला शॉक दुसऱ्या दिवशी बसला की आपण मनामध्ये काहीतरी ठरवून गेलेलं आहे, पण लोक आपल्याकडे सावकार म्हणून बघतायत
कारण तिथे असे खेड्यामध्ये बाहेरगावचे कोणी आले तर ते सावकारी करायला येत. त्यांचा तो अनुभव होता. आणि दुसरा मेजर शॉक मला हा होता की आपल्या घरातलं सगळ्यात महत्वाचं भांड ज्याच्यामध्ये पाणी भरतात ते भांड पण कोणी गहाण ठेवतं, आणि तेही 200 रुपयासाठी. मला नागपुरात माझं पूर्ण आयुष्य गेल्यावर मला हे माहिती होतं की गहाण ठेवतात, बँकेत जाऊन सोनं घेऊन जातात आणि गहाण ठेवतात आणि पैसे घेऊन येतात. इथे सोनं न ठेवता घरातले भांडे जर का ते गहाण ठेवतात तर यांची तर परिस्थिती. ही जी गरिबीची वास्तविकता आहे ही मी कधी आयुष्यात पाहिलीच नव्हती. तिसरा शॉक हा होता की 200 रुपये पण कोणी गहाण ठेवू शकतं. हो. म्हणजे यांच्या घरी 200 रुपये नाही आहे, कारण मी हे पण भीषण कधी वास्तविकता घरामध्ये मला वाटलीच नव्हती. तर हे असं सगळं लक्षात आलं. मग बचत गटांचं खूप काम केलं आणि ही परिस्थिती बदलायला खूप लोकांना मदत झाली त्याची. आमच्या महिलांनी घरातलं सामान म्हणा, शेती म्हणा, काय काय नाही सुधरवलं. पैसा आता तर उद्योग व्यवसायातनं कमवताच आहे, पण खूप महिलांच्या जीवनात परिवर्तन याच्यामुळे आलं गटांमुळे. आज 28 वर्ष झाली. सांगायला इतका आनंद आणि अभिमान वाटतो की या 28 वर्षामध्ये मेळघाटातला लवादा आणि त्याच्या आजूबाजूचा सगळा परिसर अतिशय संपन्न होत आहे आणि त्याच्यासाठी कारणीभूत आहेत डॉक्टर निरुपमा देशपांडे. तुम्ही महिलांसाठी तर काम करायला लागल्या, स्वतःची ओळख निर्माण करत होतात, पण बांबू हा विषय नेमका कसा आला तुमच्या दोघांच्यामध्ये? म्हणजे बांबूला सुरुवात कधीपासून झाली? सुरुवात तर आधीपासूनच झाली होती. म्हणजे सुनील जेव्हा त्याचं MSW पूर्ण झालं तर त्यांनी बांबूचं काम इथे नागपुरातच सुरू केलं होतं. विनू काळे म्हणून आपल्या इथे आर्किटेक्ट होते, ते बांबूचं काम करायचे. ते आमच्या संस्थेचे अध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर काम सुरू केलं होतं. तर एक बांबूचं एक हत्यार आपल्याजवळ होतं की आपण लोकांसोबत जाऊ आणि काम करू. तर काय करू तर बांबूचं ट्रेनिंग देऊ, वस्तू बनवू. पण सुरुवात अशी काही झाली नाही, आम्ही काहीच करत नव्हतो. मग आणि एक कारागीर मध्य प्रदेशमधला आमच्या घरी आमच्या सोबत राहत होता. तर आणि तो अंगणात बसायचा आणि बांबूच्या वस्तू बनवायच्या. आम्ही कोणालाही म्हटलं नाही की या शिका, काहीच नाही. तो वस्तू बनवायच्या आणि बस ठेवून डिस्प्ले केल्यासारखं, म्हणजे त्याला आता डिस्प्ले म्हणतो, पण अंगणात अशा त्या वस्तू पसरलेल्या असायच्या. लोक येऊन बघायचे, त्यावरती आपसात चर्चा करायचे, चालले जायचे. असं अनेक दिवस चाललं. कोणीच म्हटलं नाही की आम्ही हे करतो. एक दिवस एक मुलगा आला, 14-15 वर्षाचा होता. तो म्हणाला की ये जो हम बांस फेंक देते हैं, जला देते हैं, इससे तो आप वस्तू बनाते हो, इससे पैसा बना सकते हो, तो मुझे भी सिखाओ. आणि ते सूत्र पकडून मग आपण काम संपूर्ण बांबू केंद्र तिथून सुरू झालं. आजही ती व्यक्ती स्वतंत्रपणे व्यवसाय करते आणि तिचं आता कसं आहे, म्हणजे तुम्ही लागवडीपासून मदत करता ते सगळं आपण म्हणजे तुमचं संपूर्ण बांबू केंद्र नेमकं काय आहे हे आपण आता थोडक्यात निरुपमाताईंकडून जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा आम्ही आपल्या समोर येतो. घेऊया एक छोटीशी विश्रांती. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय डॉक्टर निरुपमा देशपांडे यांच्याशी. आपण बांबूच्या लागवडीपासून ते आत्तापर्यंतचा प्रवास सांगत आहात. बांबूचं म्हणजे आपल्या मेळघाटमध्ये 2 संस्था आहेत, संपूर्ण बांबू केंद्र आणि वेणुशिल्प औद्योगिक सहकारी संस्था. तर संपूर्ण बांबू केंद्र हा ट्रस्ट आहे आणि दुसरं कोऑपरेटिव्ह आहे. तर आम्ही बांबू लागवड करणे, त्याचं प्रशिक्षण देणे, उद्योगाचं प्रशिक्षण देणे, वस्तू बनवायचं, त्याचं सुरक्षा कशी करायची, बांबूला रंग कसा द्यायचा, अशा वेगवेगळ्या गोष्टींचे ट्रेनिंग आहे. मग तिथल्या आदिवासी मुलींना, महिलांना प्रशिक्षण देणं. बांबूच्या शिवाय अन्य पण काही उद्योग आपल्या इथे चालतात. शिलाई काम चालतं, नंतर मण्यांचा उद्योग चालतो, तो एक वेगळा मोठा भाग आहे की आदिवासी महिला, भिलाला महिला खूप सुंदर मण्यांचे दागिने बनवतात. हे आत्ता अलीकडे कोविडमध्ये सुरू झालेला व्यवसाय आहे. नंतर फूड प्रोसेसिंगचं काही काम चालतं, शेतमालाचं एकठ्ठं करून त्याचं विकण्याचं काम चालतं. तर हे सगळे जे असे उद्योग आहे हे आमच्या कोऑपरेटिव्हच्या द्वारे चालतात. आणि बाकी प्रशिक्षणाचं काम, मदत करण्याचं जे काम आहे ते सगळं आपल्या ट्रस्टमार्फत चालतं. तर कोऑपरेटिव्ह पण आता 25 वर्ष होऊन गेलेत त्याला. ती आदिवासी कारीगर आणि महिलांची कोऑपरेटिव्ह आहे आणि याच्याद्वारे उत्पादन, त्याची विक्री असं चालतं. तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आपण बनवतो
ज्याच्यामध्ये उपयोगाचे आहेत. पेन स्टँड आहे, नंतर मग ट्रे आहेत, वेगवेगळे लॅम्प्स आहेत. पहिले आम्ही ग्रीटिंग कार्ड बनायचो, जेव्हा म्हणजे 2002 पासनं आम्ही जवळपास 7-8 वगैरे पर्यंत ग्रीटिंग कार्ड बनवले. बघा, जमाना बदलून गेला, ग्रीटिंग कार्डला आपण पाठवत नाही, पहिले तेच पाठवायचं. तर आमचा तो व्यवसाय एकदमच मग बंद पडायचा की ग्रीटिंग कार्ड खरेदी लोक करणार नाही. मग आता काय करायचं, काहीतरी असं पाहायला पाहिजे की आपण ज्याचं आपल्याला कारागिरांना उपयोग होईल आणि नियमितपणे आपण ते बनवू आणि नियमितपणे कारागीर ते विकत घेतील. आणि आमचे गुरुजी रवींद्र शर्मा आदिलाबादचे, सामाजिक आणि गाव, भारतीय परंपरा या सगळ्याचा खूप अभ्यास असलेले आमचे गुरुजी, तर ते सतत कारागिरांचं कसं मार्केटिंग होतं हे सांगायचे. जसं आपण कुंभाराचे सुगडे घेतोच, दरवर्षी घेतोच, तर असं काही होणार नाही का, असं काही करा तुम्ही की करायचं असेल तर दरवर्षी लोक घेतील. मग त्याच्यामध्ये बांबूची राखी ही कन्सेप्ट पुढे आली, आमच्या सुनीलच्या डोक्यात आली, नाही आपण राख्या बनवतो. आणि हे भदाडा मोठ्या मोठ्या राख्या आम्ही पहिल्या वर्षी बनवल्या. आता त्याचे फोटोही पाहिले की आम्हाला हसायला येतं. आणि लोकांनी ते विकत घेतल्या. इको फ्रेंडली प्रॉडक्ट आजकाल लोकांना लागतं, म्हणजे मार्केट त्या दिशेने आहे. तर त्या अशा मोठ्या मोठ्या राख्या होत्या 2012-13 मध्ये बनवलेल्या. मग त्याच्यावरती खूप रिव्ह्यू आणि त्याची मार्केटिंगची एक वेगळी व्यवस्था आम्ही याद्वारे निर्माण केली. म्हणजे खूप सारे वेगवेगळे व्हॉलेंटियर, स्वयंसेवक, विद्यार्थी मुंबईमध्ये, पुण्यामध्ये जे या वस्तू आणि खास करून राख्या विकून ते पैसे आम्हाला देतात. आज भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी यांच्या राख्या घालून फोटो आपण सगळ्यांनी बघितलेच असतील. आणि जवळपास यावर्षी 1 लाखाच्या वर राख्या आपण तयार केल्या. दरवर्षीच आहे, 1 लाखाच्या वर बनवतो, विकतो. आणि त्याच्यामध्ये मग खूप सुधारणा झाली. म्हणजे 2-3 वर्षातच आम्ही खूप त्याच्यामध्ये केलं. खूप सुंदर आणि सुबक अशा आपल्या राख्या असतात की डिझाईनला आहेच नाही. आणि महिला ते घरोघरी बनवतात. आता आपली कामाची सिस्टीम अशी आहे की घरी ते लोक काम करतात. वर्क फ्रॉम होम हे भारतात पहिलेपासूनच आहे. कारीगर कोणताही घरीच काम करत होता, की कुंभार असो नाही तर मग बाकी पण कोणते कपडा बनवणी करणारे असो, बांबू असो, त्यांचं काही वेगळं वर्कशॉप किंवा ऑफिस नसायचं. ते आपल्या घरी ते मग सकाळी 6 वाजता उठून करतील, नाही तर रात्री करतील, कधी त्यांच्या हिशोबाने करतील. तर त्याची जी सामाजिकता आहे ती पूर्ण ते उपयोग, म्हणजे लग्न असेल काही असेल तर 2-3 दिवस सुट्टी घ्यायला त्यांना काहीच नाही वाटत. अब शादी आहे, अब त्योहार आहे, प्रत्येक त्योहार महत्वाचा आहे, असं होतं कारागिरांचं. ते एन्जॉय करतात, तेच त्यांचं जीवन असतं. त्यानिमित्ताने जे लोकांना भेटतात ते सगळं खूप महत्वाचं असतं. या 28 वर्षामध्ये हा प्रसार इतका झाला की आता लवाद्यामध्ये ग्राम ज्ञानपीठाची स्थापना केली. हे ग्राम ज्ञानपीठ काय आहे? हे ग्राम ज्ञानपीठ म्हणजे एक समाज, म्हणजे आपल्या मीडियाचं कसं कसं उपयोग होतो. 2013 मध्ये लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये सर्व कार्यशु सर्वदा असं एक सदर असतं. त्याच्यामध्ये ते आवाहन करतात की संस्थांना मदत करा. आणि आम्हाला तेव्हा लोकांनी माहिती लिहून आली संपूर्ण बांबू केंद्राची आणि खूप लोकांनी तेव्हा मदत केली. म्हणजे अगदी 50 रुपयापर्यंत, 50,000पर्यंतचे चेक त्यावेळेला आले. आणि तो जो निधी होता 8 लाख रुपये, त्यातनं मग आम्ही एक जमीन खरेदी केली. हरिसालच्या जवळ बोरी गाव आहे, तिथे जमीन खरेदी केली 8 एकर आणि तिथे ग्राम ज्ञानपीठ म्हणून तयार केलेलं आहे. तर याची मूळ संकल्पना अशी आहे की आपण जे भारतीय संस्कार, भारतीय संस्कृती खास करून हे जे म्हणतो, हे सगळे आपण निसर्गपूजक लोक आहे. पण आता या आधुनिकतेच्या प्रवाहामध्ये आपण आपले सण उत्सव, त्याच्या मागे असलेली भूमिका, वैज्ञानिक दृष्टिकोन हे सगळं विसरून गेलो आहे. रिच्युअल काहीतरी करायचं म्हणून आपण करतो, पण आमच्या तिथे तसं नाही आहे. आदिवासी लोकांचे पण ते खरे निसर्गपूजक. आपण निसर्ग पूजा किंवा निसर्गासोबत इको फ्रेंडली याच्या आपण गप्पा करतो, पण ते जगतात. त्याचं एक उदाहरण तुम्हाला म्हणून सांगते की त्यांचे काही नियम असतात, ते त्या पद्धतीने जगतात. आपल्याला वाटतं हे गावंढळ लोक आहे, पण ते तसं नाही आहे. म्हणजे आमच्या इथे एकदा काय झालं की खूप वारधून झाली, अवकाळी ज्याला आपण म्हणतो ना उन्हाळ्याच्या दिवसात, तर अशी अवकाळी ती वारधून झाली. थोडा पाऊस आला
दुसऱ्या दिवशी आमच्या गावातला जो एक जण आहे लोहार, त्याच्या शेतातले आंबे घेऊन आला आणि त्यांनी सांगितलं, भाऊ बोले ये आम खरीद लो ना, बोले आप गिर गए सब, आप लोग तो खा सकते बोले ये आम, हमारा धर्म है बोले कि हम नहीं खाते। तो ये सुनील ने विचारा, ये क्या धर्म है तुम्हारा, ये कौन सा तुम्हारा धर्म है, हिंदू मुस्लिम क्या ऐसा रहता, बोले ये कौन सा धर्म है कि आम नहीं खाना, ये कौन सा धर्म हो गया। तर तो म्हणाला की हमारा ये धर्म है कि अखजी म्हणजे अक्षय तृतीया, अखजी होने तक हम नया आम नहीं खाते। आणि मग जेव्हा गुरुजींना विचारलं, म्हटलं यांची ही परंपरा काय, तर त्याच्यावरून हे निघालं की अक्षय तृतीयेपर्यंत आंबा परिपक्व होत नाही, आंब्याची जी गुठली आहे ती परिपक्व होत नाही, ती कच्ची राहते। जर का आपण कच्च्याच गुठल्या खाऊन टाकल्या तर मग आपल्याला बीज कुठून मिळणार। तर त्या आंब्याचं कच्चा आंबा तो छोटा परिपक्व नसलेला खाणं म्हणजे भ्रूणहत्या करण्यासारखंच आहे। असा जो समाज विचार करतो तो मागासलेला कसा असू शकतो। तर ते निसर्गामध्ये निसर्गाच्या बरोबरच ते जगतात। तर ही त्यांची संस्कृती आहे। तर ही संस्कृती टिकवणं, त्याचं संवर्धन करणं, त्याच्या बीजांचं संरक्षण करणं याकरता ग्रामरंगपीठ आहे आणि हीच आपली भारतीय संस्कृती आहे। खूपच महत्वाचं आहे। म्हणजे आपण अलीकडे शिक्षण घेतलेले लोक म्हणतो की आदिवासी समाजाला प्रवाहात आणण्यासाठी आम्ही काम करतोय, त्यांच्या प्रवाहात जायला पाहिजे, कारण ते आपल्या रूट्सशी म्हणजे आपल्या मुळाशी जोडलेले आहेत आणि निसर्गाशी खऱ्या अर्थाने जोडलेले आहे। खूपच छान। तर या ग्राम ज्ञानपीठामध्ये नेमकं काय होतं, म्हणजे काय करतात? इथे बांबू, कृषी, नंतर लोहारी, सुतारी आणि कुंभारी याचे वर्कशॉप्स वेगवेगळे आहेत। त्याचे वेगवेगळ्या वेळेला आम्ही वर्कशॉप करतो आणि बांबूचं कृषीचं काम, तिथे झाडं लावले आहेत, लोक येतात, म्हणजे पर्यटक पण येतात। कारण मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला लागून आमची एक बाउंड्री ग्रामज्ञानपीठची बिलकुल राखीव जंगलाशी लागून आहे आणि भरपूर म्हणजे चिखलदरा आणि याच्याकडे येतात पर्यटक, ते येतात। आमच्यासाठी चांगलंच आहे, आमच्या लोकांच्या बांबूच्या वस्तू विकल्या जातील तेव्हाच आमच्या लोकांना रोजगार मिळणार आहे। तर ते खूप चांगली गोष्ट आहे की मेळघाटात जे पर्यटक येतात त्याचाही आम्ही आमच्या लोकांसाठी 2 ठिकाणी दुकान आहेत तिथे आपले, शिवाय पुण्याला दुकान आहे, नागपूरला आपल्या ऑफिसमधनं इथनंही बांबूच्या वस्तू विकल्या जातात। मागे मी वाचलं होतं की आपण ज्या काळात मेळघाटमध्ये गेलात तेव्हा खरंच इतकं तंत्रज्ञानसुद्धा विकसित नव्हतं, किंबहुना जाण्या येण्याचा रस्तासुद्धा इतका चांगला नव्हता। त्या काळात तुम्ही तिथे जाऊन राहिलात आणि आदिवासींच्या हक्कांसाठी सुद्धा तुम्ही लढलात। आज स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या मध्ये तुमची खूप मोठी भूमिका आहे। तुम्हाला या 20 वर्षामध्ये काय फरक जाणवतोय महिलांमध्ये, गावामध्ये, त्यांच्या राहणीमानामध्ये किंवा फायनान्शियल त्यांचं जे आहे त्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? नाही, मला तर मुख्य असं वाटतं की पहिलेचं वेगळं होतं, म्हणजे लाईटच नव्हते 6-7 म्हणजे 2005 पर्यंत आम्ही बिना लाईटचे किंवा 2 महिने लाईट नाही, 3 महिने नाही अशा अवस्थेत राहिलो। फोन नव्हतंच, म्हणजे एक फोन करायला मी 15 किलोमीटर गेलेली, आज दारणी क्यों जा रहे फोन करना है असं होतं की जेव्हा सगळं जग ईमेल वगैरे सुरू झालं होतं। आणि पण माझ्या मनात ना एक गोष्ट खूप होती, म्हणजे काय माहिती, ते ईमेल वगैरे आम्ही 1991ला नुकतं आपल्या इथे यायला लागलं। मला असं वाटत होतं मी खेड्यात राहायला गेली तरी मला ईमेल बिमेल करता आलं पाहिजे। तर मी कम्प्युटर शिकणं चालू केलं, म्हणजे बाहेर कुठे मी जायची, नागपूरला आली, ज्या मित्रमैत्रिणींकडे कम्प्युटर आहे, मुंबईला गेली, मला मेरे को हाथ लगा के देखने दे, मेरे को काम करके देखने दे। तर टेक्नॉलॉजीशी मी स्वतः जुळणं केलं, पण जो खास बदल झाला तो फोन आल्यामुळे झाला गावांमध्ये, लोकांच्या जीवनात, महिलांच्या जीवनात। आणि माझ्या मते तर सगळ्यात जास्त बदल नेट बँकिंग आणि याच्यामुळे झाला। म्हणजे आमच्या उद्योगाप्रती जर का बोलायचं आणि लोकांच्या बाबतीमध्ये, तर 2016 नंतर जिथे बँकेमध्ये जायला आम्हाला 15 किलोमीटर प्रवास करावा लागतो, अशा ठिकाणी आमच्या कोऑपरेटिव्हच्या खात्यामध्ये नेट बँकिंगच्या द्वारा पैसे येतात। व्हॉट्सअपच्या द्वारा लोक आम्हाला ऑर्डर करतात आणि आम्ही त्यांना जगात कुठेही त्या वस्तू पाठवू शकतो। मला वाटतं ही मेन क्रांती आहे खूप मोठी। आणि आम्ही सगळं या ग्लोबल मार्केटसाठीच काम करतो, म्हणजे वस्तू बनवतो। शहरातल्या लोकांजवळ पैसा आहे, तो खेड्यात आला पाहिजे ना, हा मूळ उद्देश। खऱ्या अर्थाने
आपण जगाशी जोडल्या जात आहात या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. आपण हा विषय असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊया. भेटूयात एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत संपूर्ण बांबू केंद्राच्या संचालिका डॉक्टर निरुपमा देशपांडे यांच्याशी. आपण बोलत होतो महिला कशा आत्मनिर्भर झाल्या. महिला तर घरी काम करतात, हो, बांबूचं काम ट्रेनिंग घेतलंय, शिकल्यात आणि ट्रेनिंग देतात पण. आणि घरी आपलं काम करून साधारणपणे महिन्याला किमान 10 ते 12 हजार रुपये त्या कमवतात. घरचं बाकी सगळं बघून अगदी आरामात. म्हणजे त्या सांगतात आम्ही टीव्ही देखते देखते बनाते म्हणून. तर इतक्या आरामात त्या पैसे. आणि राखीच्या वेळेला, सीझनमध्ये, दिवाळीच्या वेळेला, म्हणजे मागच्या सीझनला आमच्याकडे मॅक्झिमम म्हणजे कमीत कमी 2,500 ते मॅक्झिमम 75,000 2.5 महिन्याची कमाई. अरे वा. असं महिला कमवतात. एवढं पोटेन्शियल. आणि मोदीजी काय म्हणाले तुमच्या या राखी व्यवसायात? मोदीजींना राखी बांधायला गेलो होतो 2018 मध्ये. 5 महिला आणि आम्ही दोघं. आणि खूप मजा आली. इथून नागपूरवरनं सगळ्यांना विमानाने नेलं होतं. येताना त्या पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसल्या अशाही महिला होत्या. आणि मोदीजींची इतक्या मस्त आरामात बोलल्या, बोले आओ बोले हमारे मेलघाट में हमने बनाई है राखी. आणि मोदीजी मराठीत बोलत होते या हिंदीत बोलत होत्या. इतकी मजा. म्हणजे आमच्या तिथे कोरकू आणि हिंदी जास्त चालतं, मराठी नाही. तर या पद्धतीने आपण एक तर ट्रेनिंग देतो गावांच्या, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर पण. एकूण 8 संस्थांना आम्ही ट्रेनिंग दिलं. तिथे बांबूचं काम एस्टॅब्लिश झालं. आपल्या इथे महाराष्ट्रातलंच बघायचं तर पालघर जिल्हा, रायगड जिल्हा या ठिकाणच्या आदिवासी महिलांना ट्रेनिंग दिलं. तिथल्या संस्था आहेत त्या त्यांना आता पसरत चालल्या. बिलकुल. आणि तिथले लोक राखी बनवतात, आता आकाशदिवे बनवतात. आम्ही यावर्षी इलेक्ट्रिकच्या माळांना वरतून बांबूचे असे गोल, त्याला आम्ही लड्डू म्हणतो, असे लड्डू बनवून लावलेत. तशा इलेक्ट्रिकच्या माळा आहेत. तर असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आम्ही बनवतो. शिवाय बांबूचे घर बांधणारी आमची टीम आहे युवकांची. ते लोक जाऊन घर बांधतात. म्हणजे पैसा तर कमवतात, पण पैशाबरोबर आपण त्यांना काही हे की नाही नियम लावलेत की दारू पिऊन यायचं नाही संस्थेत. आमच्यासोबत काम करायचं आहे तर पहिले दारू सोडावी लागते. काय काय जण आपलं स्वतंत्र काम करतात, पैसे कमवतात, म्हणतात नाही वहाँ नहीं जाएंगे, इसलिए नहीं जाएंगे की वहाँ गए तो दारू पिणे को नहीं मिळते. तर असे आहे. तर हा उद्योग असा वाढलेला आहे. बाहेरच्या स्टेट्समध्येही घरं बांधायचं काम केलेलं आहे. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशलाही आणि वेगवेगळ्या ठिकाणी टीम. आणि देशाच्या बाहेरही तुमचं आता राख्या आणि आपण बांबूच्या वस्तू पाठवतो. आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे खूप सारे उत्सव होतात, ते थोडक्यात सांगा ना. काय ते आपण ग्राम ज्ञानपीठ, तेच मी तुम्हाला म्हणत होते ना की संस्कृती आणि बीज रक्षणासाठी जे आपलं भारतीय संस्कृतीचं बीज रक्षण करण्यासाठी जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये आम्ही तिथे लोककलेचे कार्यक्रम काही आयोजित करतो. तिथले जे आदिवासी कलाकार आहेत त्यांचे कार्यक्रम आयोजित करतो. नंतर दिवाळी आहे, गोंड लोकांचा सण आहे, घुंगरू बाजार असतो त्याचा, तो आम्ही दिवाळीनंतर पहिल्या शनिवार रविवारी आयोजित करतो. म्हणजे शहरातल्या लोकांना जर का पाहायला यायचंय तर त्यांनी या दिवसात आलं पाहिजे. किंवा होळी झाल्यानंतरचे जो शनिवार रविवार आहे त्यावेळेला फगवा महोत्सव असतो. तर ते लोक त्यावेळेला नाच गाणे नृत्य असं सगळं आहे. खूप एकमेकांशी प्रेमाने सण साजरा करतात. त्यावेळेला तुम्ही आलेत आमच्या इथे तर तुम्हाला ते बघायला मिळेल. तुम्ही आता कधी आले आणि म्हणाल की नाही आम्हाला आदिवासी नृत्य पाहिजे, होणार नाही ना. ते योग्य नाही. त्यांचा धर्म तो त्याच वेळेला ना, त्यावेळेला उत्साह असतो. एखादी अशी घटना किंवा एखादी अशी ज्याला सक्सेस स्टोरी म्हणतात आमच्या भाषेमध्ये, यशोगाथा अशी एखादी आहे का तुमच्याकडे सांगण्यासारखी? खूप आहेत. एखादी खूप आहेत असे लोकांच्या जीवनामध्ये खरोखर बदल घडले असे खूप आहेत. कारागीर आहेत, महिला आहेत ज्यांनी आपलं म्हणजे लोकांनी पैसा चांगला कमवला. चांगलं सगळ्यात महत्वाचं सांगते, मेळघाटचं कुपोषण आहे. आपल्यासोबत जे लोक काम करतात ना त्यांच्या घरी एकही कुपोषित बाळ मिळणार नाही. हे सगळ्यात मोठं आहे. कारण ते योग्य पद्धतीने राहतात, योग्य पद्धतीने खातात, त्यांची मुलं आता शिकतात. पैसा जवळ आहे. म्हणजे एक ऑब्झर्वेशन माझं आहे की नियमित का होईना पण तुमच्या घरी पैसा आला पाहिजे. मग तुम्ही त्याचं नियोजन करता. जर का इकठ्ठा पैसा आला तर तिथे आम्ही बघतो मजुरी करायला जातात. अर्ध मेळघाट तर मजुरी करायला जातं. पुणे मुंबईकडे इकडे येतात. तर मजुरी पैसे घेऊन आले, शाश्वती काहीच नाही. दुसऱ्या दिवशी सगळं खर्च करून मजा करून टाकायची.
तिसऱ्या दिवशी परत आम्ही काहीच नाही. हात मोकळेच आहे, काहीच नाही आहे. तर या सवयीसाठी नियमित पैसा येणं आणि त्याची खात्री असणं की मला मिळणार आहे, तर ती खात्री लोकांना वाटते तुम्ही दिली की नाही आपली संस्था आहे, आपल्याला तिथे काम मिळणार आहे, आपण हे काम करायचंय, आपल्याला मिळणार आहे, हे पण आहे. याच्यातनं स्वतंत्र उद्योजक तयार झाले, त्यांची स्वतःची आयडेंटिटी झाली. आमचं मार्केटिंग करणारे जे वेगवेगळे स्वयंसेवक आहे त्यांची स्वतःची आयडेंटिटी त्यांच्या शहरात झाली की अरे आम्ही मेळघाटला मदत म्हणून या राख्या विकतोय, असं त्यांचं होतं. तर ही एक ती जी मी यशोगाथा म्हणते ती सांगा ना एखादी. आमचा गोरेलाल आहे एक कारागीर आदिवासी, तो पूर्ण अष्टवक्र आहे, हात पाय पूर्ण वाकडे, म्हणजे आपला हात इथून सरळ आहे, त्याचा इथूनही गोल आहे, मात्र त्याच्या 2 हातांनी तो काम करतो. 17-18 वर्षापूर्वी तो आला, त्याच्याकडे कोणी पाहिलं तर असा व्यक्ती नागपुरात आपल्याला भीकच मागताना दिसेल, घुसत घुसत चालतो आणि भीक मागतो. असा व्यक्ती आला, शिकला, कमवायला लागला. त्यांनी आपल्या घरी आईवडिलांना तर पैसे पुरवतो, बहीण भावांच्या लग्नाचा खर्च केला आणि त्याची मोबिलिटी त्यांनी अशी वाढवली की पहिले त्यांनी स्कूटर घेतली, तर स्कूटरवरती गावभर हिंडतो. मी म्हटलं तू अरे कशाला पेट्रोल जातो, पण त्याच्यासाठी ते एंटरटेनमेंट म्हणा काय म्हणा, संध्याकाळी आपली गाडी काढून गावात चक्कर मारायची. आणि अपंग दिव्यांग लोक म्हणजे आपल्या इथे एकूण 14 जण आहेत की जे सगळे आपल्या पायावर उभे आहेत. तर या गोरेलालचं तर सगळं मध्ये त्याला एक पुरस्कार पण मिळाला. आणि याचं आत्ता 2 वर्षापूर्वी त्याला त्याची काय म्हणतात बायको सोबती, ती पण सहधर्मचारिणी ती पण मिळाली आणि ती स्वतः ब्लाइंड आहे. अच्छा. हो. आणि दोघांचं लव्ह मॅरेज आहे, फोनच्या द्वारे झालं. म्हणजे फोननी काय काय क्रांती होते त्याच्यातलं उत्तम उदाहरण की 2 जण भेटले फोनवरती, रॉंग नंबर करता करता बोलायला लागले आणि बोलता बोलता एका घुंगरू बाजारलाच दिवाळीच्या नंतर मला म्हणे मी तिला आणतोय पळवून, ज्याला पाय नाही तो बायको पळवून आणतो. आणि आपल्या स्कूटरवरती तिला तिच्या गावातनं घेऊन आला, त्यांचं लग्न झालं, तर त्यांचं कुटुंब विस्तारही झाला. महिलांच्या बाबतीत तर खूप झाल्यात अशा केस स्टडीज की आमची चंदा, आमच्या इथे कार्यकर्ती आहे चंदा, ती महिला सगळ्या समन्वयांचं आता काम करते. तिला हातानेही काम करता येतं, ऑफिसचंही काम तिला करता येतं, ऑडिट करता येतं. 10वी नापास होती, आपल्या इथे येऊन शिकली, टॅली शिकली, पुढे BA केला, आता MSW ॲडमिशन घेतली आहे. स्वतःच्यासाठी शेती विकत घेतली, घर दार, असं सगळं अनेक प्रकारे अनेक उदाहरणं आहेत. किती महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन मला आणखी आपल्याला असं सांगावंसं वाटतं की निरुपमाताईंची ही संस्था आणि त्या स्वतः मेळघाटातल्या अशा होतकरू हुशार विद्यार्थ्यांना जोडून घेत त्यांना शहरांमध्ये आणत त्यांना तुम्ही सुद्धा शिक्षण देतात. असे कितीतरी विद्यार्थी तुम्ही तयार केलेले आहेत. काही MSW करतायत, काही BA-MS करतायत, इंजिनिअरिंगला आहेत ना. आणि यांचा खर्च आपण आपल्या दानदात्यांच्या माध्यमाने गोळा करतो आणि विद्यार्थ्यांना देतो. आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे खूप आनंद होतो की अगदी ज्या घरातले लोक कोणीच शिकले नाही त्या घरातला पहिला व्यक्ती शिकतोय. आमच्या इथे कार्यकर्ता म्हणून काम केले, तिला एका मुलीला फॉरेस्टमध्ये नोकरी लागली. तिथे कधीच कोणी नोकरी केली नाही अशी मुलगी फॉरेस्टमध्ये. आणि त्यावेळेला तिचा इंटरव्ह्यू झाला होता, तर तिने सांगितलं मी संपूर्ण बांबू केंद्रात काम करते. त्या फॉरेस्ट ऑफिसर्सनी फक्त बांबू आणि संपूर्ण बांबू केंद्रावर इंटरव्ह्यू घेतला होता. बाकी सगळे क्वालिफिकेशन तिचे होते, पण हे एक महत्त्वाचं क्वालिफिकेशन होतं की तिला बांबूतलं सगळं ज्ञान आहे. या 28 वर्षांच्या काळात प्रचंड खटाटोप आणि प्रचंड मेहनत केली आहे आणि हे संपूर्ण बांबू केंद्र उभं आहे. अर्थातच जगातून अनेक पुरस्कार यांच्याकडे चालत आले, पण हा माणसाला तयार करण्याचा आणि त्या माणसांनी तो मानण्याचा खरा पुरस्कार आज डॉक्टर निरुपमा देशपांडे यांच्याकडे आहे. आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि त्यानंतर पुन्हा लगेच निरुपमाताईंकडे येऊया. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. डॉक्टर निरुपमा देशपांडे यांच्याशी आपण गप्पा मारतोय. इतका सगळा प्रवास केला, 28 वर्षांचा प्रवास आहे, अजूनही काम प्रचंड चालू आहे, प्रचंड प्रवासही तुम्ही करता आहात. आता भविष्यातल्या योजना काय आहेत? भविष्यात आता आमचं लवादाला जे केंद्र आहे ते केंद्र आम्ही पूर्ण विकलांग दिव्यांग लोकांच्या ताब्यात देणार आहे. की ते त्यांनी तिथलं केंद्र पूर्ण चालवायचं, प्रोडक्शन करायचं, विकायचं. तर कोऑपरेटिव्हचं काम, कारण लोकांना उद्योग मिळणं हेच आपलं मेन उद्दिष्ट आहे.
त्यापासून दूर नव्हता, लोकांनी ते करायचं. ग्राम ज्ञानपीठला आम्ही बघतोय की तिथे सगळं अजून डेव्हलपमेंट स्टेजमध्येच आहे, ते हळूहळू सुरू आहे. ते अजून चांगलं कसं करता येईल, पर्यटक येतात त्यांना त्याचा कसा फायदा होईल. निसर्ग संरक्षणाचं काम म्हणून आम्ही सिपना शोध शिबिर दरवर्षी करतो. सिपना ही मेळघाटातली नदी आहे, तर त्याचं काम आपल्याला कसं चांगलं करता येईल निसर्ग शिक्षणाचं. आणि तिथे एक आम्ही आदिवासी संग्रहालय या सगळ्या याला धरून एक चांगलं संग्रहालय राहील, एक केंद्र राहील जिथे बाहेरचे लोक येऊन शिकू शकतील. भारतीय संस्कृतीचं संवर्धन करण्याचं हे केंद्र म्हणून असेल असं वाटतं. खूप छान. तुम्हाला तुमच्या या सगळ्या कार्यामध्ये प्रचंड यश मिळो हीच शुभकामना. आणि इतक्या 27-28 वर्षाच्या काळामध्ये तुमच्या मनामध्ये झरझर जो भूतकाळ बघत असताना नेमकं काय जाणवत आहे ते आम्हाला ऐकायचं आहे. मी एक समाजकार्याचं शिक्षण घेतलं. काही आपलं होते संस्कार म्हणा, पुण्यसंचित की आपण या क्षेत्रात आलो असं मला वाटतं. खास करून माझे मामा, माझ्या आत्या, मामा माझे स्वातंत्र्यवीर सावरकरांबरोबर काम करायचे, आत्या लोक समितीचे काम करायचे. असे जे सगळे संस्कार घरनं झाले आणि मग आपण हे काही करायचं ठरवलं. तरी पण मनामध्ये कायम प्रश्न असायचे. ते मी काही लिहून पुस्तक रूपातही आमचं एक प्रकाशित झालंय. त्यातल्याच काही ओळी मी सांगते आणि मला वाटतं तेच हिंदीत आहे, थोडंसं तिथल्या भाषेत आहे कि वो क्यों याद आते हैं मुझे, वो क्यों याद आते हैं मुझे, जिन्हें घर में पानी पिलाने के लिए, जिन्हें घर में पानी पिलाने के लिए घंटों नदी नाला घूमना पड़ता है, घंटों नदी नाला घूमना पड़ता है, तब मिलता है कुछ लोटे पानी. वो क्यों याद आते हैं मुझे, वो क्यों याद आते हैं मुझे, जिन्हें घर में चूल्हा जलाने के लिए, जिन्हें घर में चूल्हा जलाने के लिए जंगल में दिन रात घूमना पड़ता है, तब मिलती है कुछ सूखी लकड़ियाँ. वो क्यों याद आते हैं मुझे, वो क्यों याद आते हैं मुझे, जिन्हें घर में खाना खिलाने के लिए, जिन्हें घर में खाना खिलाने के लिए खेतों में घंटों काम करना पड़ता है, तब मिलते हैं रुपयों के चंद टुकड़े. वो क्यों याद आते हैं मुझे, क्योंकि उन्हें भी है कुछ सपने, क्योंकि उन्हें भी है कुछ सपने, अच्छे पहनने खाने पीने के सपने, इस खुली आकाश में चैन से बैठने के सपने. मैं मुझसे ही पूछती हूँ, क्या वो याद आते हैं तुम्हें, क्या वो याद आते हैं तुम्हें, जो जिंदगी की लड़ाई में सपना देखना भूल जाता है, क्या वो लोग याद आते हैं तुम्हें. मला वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं सूत्र वाटतं मला. खूपच छान आहे. कारण ज्याला हे समजलं की तो आणि मी एक आहे, समोरची व्यक्ती आणि मी एक आहे आणि त्याचं दुःख हे माझं दुःख आहे, त्याच्या दुःखाचं निवारण करण्यासाठी मी किंचित मात्र जरी उपयोगी पडले तर माझ्या जीवनाचं सार्थक होईल, हे सूत्र आपल्याला सापडलेलं आहे. मैत्रिणींनो, सगळा समाज पैशाच्या मागे लागलेला आहे, स्वार्थी झाला आहे. अस्वस्थ करणारं हे चित्र आपल्याला सगळीकडे समाजामध्ये बघायला मिळतं आणि मग कुठेतरी नकाराची भावना, नकारात्मक भावना मनामध्ये जन्म घेते. पण डॉक्टर निरुपमा देशपांडे, स्वर्गीय सुनील देशपांडे यांच्यासारख्या व्यक्ती बघितल्या आणि त्यांचं हे उत्तुंग कार्य बघितलं की ही नकाराची भावना झटकन सकारात्मकतेकडे वळते आणि खरंच जग सुंदर आहे, अशी माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंत जग सुंदर राहणार आहे, ही भावना मनामध्ये दृढ होते. म्हणून अशा माणसांना आपण साष्टांग दंडवत करायला पाहिजे, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला प्रणाम केला पाहिजे आणि अर्थातच त्यांच्या कार्याला मदतसुद्धा केली पाहिजे. आपल्याकडून जितकं जमेल तितकं यांच्या कार्याला हातभार लावण्यासाठी आपण स्वतःहून पुढे आलो पाहिजे. हीच खरी यांच्या कार्याप्रती आपण त्यांना केलेली मदत असेल किंवा त्या व्यक्तींसाठी आपण केलेलं कार्य असेल. निरुपमाताई, आज तुम्ही आमच्या या स्टुडिओमध्ये आलात. पुढेही तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभावं आणि तुम्ही असंच काम करत राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि सखी सह्याद्रीच्या टीमतर्फे तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.